कोकणची कन्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि या माझ्या चॅनलवरती कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आता मी चालले की थंबनेलवरून समजलंच असेल तुम्हाला, जयगड, रत्नागिरी टू जयगड मी चालले तिकडे किल्ल्यावरती। आणि तिथून जाणार आहे अशी जाकादेवी मंदिर, जाकादेवीला पण पोचले मी। आणि आता इथून जाणार जयगडला, रत्नागिरीच्या इथून जयगड, गणपतीपुळे फाटा आहे तिथून जयगडला निघाले। खंडाळा आला त्याच्यामध्ये आणि आता डायरेक्ट चला मस्त असं। आणि हे जयगडमधील वीज उत्पादन केंद्र आहे, इथून सगळे आपल्याला वीज पुरवठा करतात। आणि हे बघा, इथून सुंदर अशी फेरी बोट चालू होते। हे पूर्ण इथून त्या साईडला जातात गुहागर साईडला, म्हणजे तवसाल फेरी बोट। इथून ज्या गाड्या आपल्याला गुहागर साईडला न्यायच्या आहेत तर हे तवसाल फेरी बोटच्या इथे जातात। सुंदर हा आपला सुंदर असा जयगड किल्ला आहे, सुंदर आहे। चला बघूया आतमध्ये। आपला किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणपतीपुळ्याच्या जवळ इथे बाजूलाच आहे। हा किल्ला आपला विजापूरकरांनी बांधलेला हा किल्ला 1695 मध्ये कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता आणि भारत सरकारने याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे। आणि तुम्ही या किल्ल्याला जर भेट दिली तर इथे किल्ल्यांची तटबंदी, बुरुज आणि इतर रचना पाहण्यासारख्या सुद्धा आहेत। आणि किल्ल्यात प्रवेश विनामूल्य आहे आणि तिकिटाची आवश्यकता सुद्धा नाही आहे। पार्किंगची सोय उपलब्ध आहे आणि रस्त्यावरही पार्किंग करता येते। आणि या किल्ल्यावरून समुद्री वारसा आणि निसर्गाच्या अफाट सौंदर्याची झलक सुद्धा दिसते, इथे तुम्हाला बघायला सुद्धा मिळेल। खूप सुंदर असा किल्ला आहे हा जयगड किल्ला। आणि आता मी चालले आपल्या जयगडमध्ये जयविनायक मंदिरामध्ये। चला, हे मंदिर जयगड किल्ल्यापासून 6 किलोमीटर आणि गणपतीपुळ्यापासून 13 किलोमीटर अंतरावर आहे। याला जिंदाल गणपती म्हणूनही ओळखले जाते। गड जयविनायक मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडजवळ असलेले एक आधुनिक गणपती मंदिर आहे,
जे हे 2013मध्ये बांधलं गेलं आहे. आणि गणपतीची पंचधातूची मूर्ती तसेच गणेशाच्या 5 वेगवेगळ्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे, जे शांत आणि प्रसन्न वातावरणासाठी पर्यटकांना आकर्षित करतात. खूप सुंदर आणि खूप शांतता आहे. तुम्ही पण येऊन कधी मस्त अशी भेट द्या. दोन्ही पॉईंट जवळजवळ आहेत. मंदिरसुद्धा जवळच आहे. या मेन रोडपासून आतमध्ये एकदम जवळ आहे आणि आपला जयगड किल्लासुद्धा जवळच आहे. तुम्ही तिथे जाऊनसुद्धा भेट द्या. तर पुन्हा भेटू माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.